केलं जाते. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह ही वाहिनी आणि त्या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा यूट्यूबवर पाहत आहे. त्यासोबत दोन ऑफिशियल पंच. एका बाजूने आपण पाहिलं असेल की एस ए जहांगीर सर आणि दुसऱ्या बाजूने विराज सर. या दोन्ही पंचांची कामगिरी अप्रतिम राहिली. चला बॅट्समन पाठवा आपण मैदानाच्या आतमध्ये. चला बॅट्समन आपण जास्त वेळ घेत आहे. सलामीची ओपनिंग पेअर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग देखील सेट करायची आहे. योगेश 11 आमने बी टीम. चला थोडस फास्ट केला मित्रांनो. जोडी पटापट पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. थोडस तरबेज व्हा आता, कारण मोठा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील मोठी लढत घेऊन मी ओमी सुद्धा टिटवाळा सांगोडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. अतिशय सुंदर असं सजलेलं आमचं व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते सकाळच्या सत्रामध्ये. आता आपण पाहताय की शाकिब उपस्थित आहेत. त्यांच्या समेत निश्चितच वसीम देखील आहेत आणि जहीर देखील उपस्थित आहेत इथे. वासुंद्री गावचे थोडं समाजसेवक आहेत. त्यासोबत आमची संपूर्ण आयोजन समिती टीम जय बजरंग वासुंद्री. नाव बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने आपण बोलतोय. एका बाजूने आमने, दुसऱ्या बाजूने वालशीन अशी बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज मंथन राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. पहिला बॉल अजय स्ट्रायकिंग एंडवर. पहिल्याच बॉलवर हवाई फायर केलाय. हवेमध्ये चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. देवेन मात्र चूक करत नाहीये. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकची शिकार होतोय. अजय परततोय. पहिली मोठी विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो रोहित. गोलंदाज मंथन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. एक धाव देवेन तिथं आहे. देवेनने काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. मागच्या चेंडूवर झेल पकडला आणि संपूर्ण लॉंग ऑफची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतली आहे. या रिजन मध्ये कोणताही चेंडू तो जाऊ देणार नाही सहजासहजी. फिल्डिंग युनिटमध्ये चांगलं काम करणं खूप गरजेचं आहे, कारण कॅचेस बिन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हणत असतो समालोचक. पुढचा बॉल आपल्या आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे काय घडलंय. बेल सोडाल्यात आय थिंक. फलंदाज बाद होतोय की काय. पंच फलंदाज बाद आहे का. विकेटचं पतन झालंय तिथे. नक्कीच पंच आम्हाला देखील सांगत जा, कारण इथून देखील थोडासा क्रॉस अँगल आहे, कधी कधी दिसत नाही. तर यष्ट्यांचा वेध घेतला. यष्ट्या वाकवल्या. फलंदाज बाद झाला. दुसरा धक्का लागतोय काल भैरवी वालशिन टीमला. डीजे
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश सुतार आलेत. काही कालखंड उमेश सुतार यांनी गाजवला. एक स्टार सुपरस्टार खेळाडू म्हणून ज्याने नाव लौकिक केलं होतं तेच उमेश सुतार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु या क्षणाला आता चांगली कामगिरी करावी लागेल. पंच केलाय, चांगला फटका. सेन्सिबल क्रिकेट पाहतो आपण. अकाउंट ओपन केलं एका धाबेने आणि धाव फलक सांघिक आपल्याला पाहायला मिळते 2-2 वर. आणि राजू सर जर विचार केला तर जणू काय फुटबॉलची स्कोरिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2-2. अतिशय मोठा अनुभव निश्चितच कालभैरव वालशिन टीमला देखील आहे, परंतु सध्याच्या घडीला अडचणीत सापडतोय. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डला बीट करतोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. चुका घडल्या होत्या परंतु बॅकअप खूप चांगलं. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावफलकावर धावांची टोटल 2-4 वर. एक शॉट आहे, एकच धाव दिली जाईल. धावसंख्या आता 3 पाहायला मिळेल आपल्याला. तीन धावा धावफलकावर. एक बॅट शॉट होती आणि आता अंतिम बॉल शिल्लक. अंतिम चेंडूवर किती धावा येतील. चला आर्ग्युमेंट करू नका फलंदाज, कारण अंपायर्स डिसिजन इज लास्ट डिसिजन. ज्याप्रमाणे आकाशवाणी एकदा होते त्याच पद्धतीने पंचांचा डिसिजन एकदाच येईल, त्यानंतर डिसिजन चेंज होणार नाही. अंतिम बॉल राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. पुन्हा एकदा स्विशिटचा प्रयत्न. यावेळी मात्र इम्प्रोवाइज करायचं होतं, तिथे इम्प्रेस करायचं होतं, परंतु नाखुश. अंतिम बॉलवर देखील डॉट आणि त्यानंतर षटक समाप्त. षटक समाप्तीनंतर 2-3 धावा अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये कालभैरवी वालशिन संघाची. तर या ओव्हर दरम्यान आपण एक सूचना कळवतोय की 2 चिठ्ठ्या आहेत आणि 2 चिठ्ठ्यामध्ये 2 संघाची नाव आहेत. एका चिठ्ठीमध्ये विजेता संघाचं नाव आहे, एका चिठ्ठीमध्ये आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसे या टीमचं नाव आहे. आणि 2 चिठ्ठ्यामधनं एक जी चिठ्ठी उचलली जाईल ती क्वार्टर फायनल राऊंड साठी जाईल का विकास? जी चिठ्ठी उचलली जाईल ती क्वार्टर फायनल राऊंड मध्ये तो अंतिम सामना खेळण्यासाठी संघ सज्ज होईल. आणि तो संघ आहे विजेता संघाला बाय मिळाली आहे. या सामन्यामधनं जो संघ विजय होईल तो थेट जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026च्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या क्वालिफायर राऊंड मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच यापुढची फाईट पिंपलनेर आणि त्यांच्या अगेन्स्ट पीसे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी देखील यायचं आहे. रिपोर्टिंग करा आपण. विजेता संघाला डायरेक्टली क्वालिफायर मध्ये जाण्याची संधी. आता 2 तोफे आहेत राजू सर. इथून जर ये मौके पे चौका मारा तो निश्चित रूप में क्वार्टर फाइनल में जाने की वो मुभा मिलेगी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी आडवा बाटने खेळायचं होतं. यष्टीरक्षक बीट झाले तिथे. आधी बॅट्समन देखील बीट झाले होते. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय, चेंडूला उचलेल फेकेल. दरम्यान एक धाव बाईच्या स्वरूपात आम्हाला पंचांनी सांगितलं, लेग बाईच्या स्वरूपामध्ये. थँक्यू. राकेश येतोय, मागच्या मॅचचा हिरो. खऱ्या अर्थाने डेडिकेट केली त्याने मॅन ऑफ द मॅच यश साठी. राकेशचा पुढचा बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्टेड स्ट्रोक. जबरदस्त फटका. तिथे मात्र दिशा दिली चेंडूला. क्रिकेटचं सौंदर्य. टिपिकल स्ट्रोक आणि चेंडूला पाठवून दिला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्शनीय स्ट्रोक चौकार. पिंपळनेर टीमचा कॅप्टन आणि आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसे टीमचा कॅप्टन. आपण त्वरित रिपोर्टिंग करा टॉस बॉक्स मध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर एक धमाका पाहायला मिळतोय, तडाखा पाहायला मिळतोय. खूप वेळ बॅट शांत होती, त्यानंतर फायर झाला फलंदाज रोहितच्या बॅट मधनं चौकार. आणि आता थोडंसं चाचपडताना दिसतो योगेश 11 आमने संघ. फिल्डिंग मध्ये भरपूर चेंजेस केले गेलेत.
आता जो आउटफील्डचा फिल्टर होता डीपी एक्स्ट्रा कव्हरचा, तो आपण कव्हर्सला पाहतोय, शॉर्ट कव्हरला. यावेळी इम्प्रोवाइज जबरदस्त फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू पळतोय सीमा पार, येतोय सलगचा दुसरा चौकार. तर मी म्हटलं की विजेता संघाला बाय मिळणार आहे, तसे आपले पंख मात्र खोलले काल भैरवी वालशींच्या बॅटर्सने, कारण त्यांना देखील माहिती आहे आता एक गोल्डन चान्स आहे, इथून हा चान्स हुकता कामा नये. गिअर चेंज होतोय. स्विशिटचा प्रयत्न, काय जबरदस्त चेंडू, परफेक्टली ब्लॉक होल मध्ये यष्ट्या वाकवल्या. फर्निचर डिस्ट्रॉय, यू विल मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज होतोय बाद. त्या अंगामध्ये अजून एक मोठी स्पर्धा. 1 टू गो. अजून दोन चेंडू शिल्लक आहेत पंच, कारण पहिल्या चेंडूवर लेग बायच्या रूपात एक धाव, त्यानंतर दोन लागोपटचे चौकार, तिसऱ्या चेंडूवर विकेट, आणि आता दोन चेंडू अजून बाकी आहेत. चौथ्या चेंडूवर विकेट होती. तर निश्चित रूपाने एक सुवर्ण संधी पर्व दुसरे लक्षा चषक देवरुंग आयोजित अजय जोटिंग देवरुंग 2026 एक मोठी स्पर्धा, मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. आणि एंट्री फी या स्पर्धेची असणारे तब्बल 25,000 रुपये. प्रथम पारितोषिक 2,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 1,00,000, तृतीय 50,000 आणि चतुर्थ 50,000. आणि मालिकावीरसाठी बाईक आहे, बेस्ट बॅटरसाठी सायकल, बेस्ट बॉलरसाठी देखील सायकल आहे. आपली दरम्यान फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक आहेत काव शेप मध्ये फटका, थोडस फंबल, बॅकअप खूप चांगलं पाहायला मिळत आहे. आणि दरम्यान किती धाबा नक्कीच एकवटल्या गेल्यात, 2 धाबा एकवटल्यात, या दोनच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय 14 धाबा. तर मोठी सुवर्ण संधी आहे. आणि याच क्रीडांगणावर त्याच चषकामध्ये ठाणे वर्सेस रायगड हा बिग शो देखील पाहायला मिळणार आहे, महासंग्राम क्रिकेटचा. या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा आता आपल्या भेटीला येणार आहे. तर दरम्यान व्हाईट बॉल, व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये भर, आणि धावसंख्या आता जाऊन पोचते 15 धावांवर. अंतिम बॉल राकेश पाटीलचा ओव्हर द विकेट ना, समोरच्या दिशेनं यावेळी परफेक्टली ब्लॉक होल मध्ये ब्रह्मास्त्राचा वापर करतोय. डॉट बॉल. अंतिम चेंडूवर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, अचूक टप्पा साधला होता तिथे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 बाद 15 वर. आता अंतिम षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. भावेश जोशी येतोय, कारण अनुभव आहे भावेशकडे. जरी यशने चांगली गोलंदाजी केली असेल मागच्या मॅच मध्ये, परंतु फ्रंट लाईन गोलंदाज भावेश आहे, दांडगा अनुभव क्रिकेटमध्ये, आणि त्या अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतो. आणि सातत्याने आपण म्हणत असतो की एक्सपिरियन्स इज नॉट ओनली अ बेस्ट फीचर बट ऑल्सो, नक्कीच आपण म्हणत असतो की नॉट ओनली टीचर बट ऑल्सो फीचर. एक्सपिरियन्स एक चांगला शिक्षक नाही, तर एक चांगला फीचर देखील आहे आपल्यामधले, चांगली गुणवत्ता देखील आहे, आणि ती सिद्ध करून दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल भावेशचा, समोरच्या दिशेनं घणाघाती हल्ला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक देवेन येतोय, आणि देवेने पकडला इशेल. 1 मोर विकेट डाऊन. उभे सुतारची खेळी आता समाप्त झाली आहे. धक्का लागतोय तब्बल चौथा काल भैरवी वालशीन टीमला.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विनीत येतोय. चेंडू शिल्लक 5. दुसरा चेंडू घेऊन भावेश जोशी पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुलर लेन चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉक कॉल मध्ये फेकला होता हा चेंडू देखील. परफेक्ट यॉर्कर ज्याला आपण सातत्याने म्हणत असतो. आणि अशा पद्धतीची गोलंदाजी भावेश करू शकतो. त्याला माहिती आहे की माझ्यामध्ये गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये मी दाखवेल. यावेळी देखील चांगला चेंडू अलॉंग दी कार्पेट ग्लान्स केला ऑन साइडला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न, हा नाची कॉलिंग. तिथे काय घडलंय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. एक शॉट आहे का धाव? एकच धाव तिथे घेतली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक 16 या आकड्यावर जाऊन विसावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अंतिम 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये धाबा किती येतील? थोडस बॅकफुटवर जाते आता कालभैरव वालशिन संघ. चला गावदेवी पीसे आणि पिंपळ टीम आपण नाणेफेकीसाठी या. यापुढील होणारी मोठी लढत, तिसऱ्या फेरीतील पहिला सामना पीसे बनाम पिंपळनेर PP असा हा सामना. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. थर्ड मॅनला प्रोटेक्शन आहे. शॉट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक धावतोय. धावून धावून किती धावेल? चेंडूने मात्र ती रेस जिंकले. चेंडू जातोय सीमापार आणि येतोय चौकार. मोठी रेस लागली होती चेंडू आणि फिल्डर मध्ये, परंतु फिल्डर थोडस मागे राहिला. चेंडू मात्र निघून गेला. 5वा बॉल. भावेश जोशी पुन्हा एकदा बॅटची कडा, कॉट अँड बॉल, सॉफ्ट डिसमिसल. आणि इथे मात्र फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. धावसंख्या 20 धावा. अंतिम बॉल शिल्लक. अंतिम बॉल साठी नवीन फलंदाज विश्वासवर बहुत लांब विश्वास ठेवलाय. अंतिम क्षणाला विश्वास ठेवलाय. यावेळी फुलटॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय तिथे. क्षेत्ररक्षक थोडेसे चाचपडले आणि त्यानंतर मात्र 2 धावा एकवडल्या. अंतिम चेंडूवर 2 धावा आणि 1 विकेट. आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावताना आपल्या पालामध्ये 22. आणि विजयासाठी येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये 23 रन्सची गरज योगेश 11 आमने बी टीमला. तर कशा पद्धतीनं धावांचं संरक्षण करतील कालभैरवी वालसिंग संघ, की या धावा चेस करतील योगेश 11 आमने बी टीमचे बॅटर्स. काय घडेल आणि काय बिघडेल? तोपर्यंत चेंडू द्या मद्राच्या आतमध्ये. चेंडू द्या लगेच मद्राच्या आतमध्ये. तोपर्यंत काय घडेल काय बिघडेल याचं नक्कीच धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी निमंत्रित करतोय मायक्रोफोनवर माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण राजू जाधव सर यांना. थँक्यू सो मच.
थैंक यू सो मच ओमी सुतार। मौसम बड़ा है सुहाना और हर कोई है वासुंधरा चषक 2026 का दीवाना। आप देख रहे हैं क्रिकेट की सबसे बड़ी राइवलरी। कहीं किस्से बयान होंगे, कहीं कहानियां गढ़ी होगी। आइए आप सभी का स्वागत करते हैं। 23 रनों का लक्ष्य रखा है यहाँ पर मैच को जीतने के लिए वालशिन टीम ने योगेश इलेवन अपनी टीम के अगेंस्ट। और इस रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए दो ज़बरदस्त बल्लेबाज बीच मैदान में आते हुए हम देखते हुए बल्लेबाज प्रशांत और उसके साथी बल्लेबाज देवेन। और हमारे साथ में आज जुड़े हैं एज स्कोरर पंकज खंडागले। आइए आपका भी हार्दिक स्वागत है। लेके चलते हैं दोस्तों आपको क्रिकेट की इस दुनिया में। आप देख रहे हैं स्वर्गीय निर्मला ताई ये क्रीडांगन और अंपायर के भूमिका में आज दिन भर का कार्य जिनका बेहतरीन रहा है। आपका भी थैंक यू सो मच एस ए जहांगीर सर और विराज सर। और थैंक यू सो मच हमारे बाला डीजे। थैंक यू सो मच आयोजन कमेटी और थैंक यू सो मच भावेश माद्रे, ग्रामीण स्पोर्ट के ऑनर रोतिक माद्रे और हमारे कमेंटेटर्स ओमी सुतार। आइए दोस्तों चलते मैच की तरफ। 18 गेंदों में 23 रनों का पीछा करना है बीच मैदान में। बहुत ही संघर्षपूर्ण मुकाबला होने वाला है। और यहाँ पे पहली गेंद पे सफलता। पहले मैच में भी आउट हुए थे वहां पर प्रशांत और इस मैच में भी आउट होके जा रहे। बैक टू द डगआउट। पिछले मैच में भी इसी तरीके से आउट हुए थे भवेश महात्रे सर। प्रशांत की अगर बात की जाए तो सफल होकर खेलने की कोशिश कर रहे थे और बिल्कुल गोल्डन डक का शिकार होते हुए पहला झटका लगता हुआ। लक्ष्य इतना बड़ा नहीं है लेकिन ये विकेट बहुत ही महत्वपूर्ण रहेगी आने वाले समय में। बिल्कुल ये लेखा जोखा किया जाएगा और इस विकेट की भी चर्चा जरूर बनेगी। काफ़ी चर्चा में रहते हैं वहाँ पे प्रशांत, लेकिन इस मैच में भी वो शांत रह गए हैं। न्यू बैटर मैदान के अंदर आते हुए राकेश आते हुए बैटिंग के लिए। राकेश और देवेन इन दोनों ने भी पारी को संभाला। पिछले मैच की अगर बात की जाए तो 23 रनों के लक्ष्य का पीछा करना या बीच मैदान में बिल्कुल कुदरत की वादियों में मैदान हम देखते हुए सूर्य देवता भी अब धीरे धीरे जाते हुए अपने मुख्य स्थान पर। लेकिन ये मुकाबला बहुत ही संगीन होने वाला है, रंगीन होने वाला है। यहाँ पर बढ़िया शॉट इनसाइड किया हुआ, माध्यम से शॉट खेला हुआ, गेंद जा रही बाउंड्री लाइन के बाहर। यह आता हुआ झन्नाटेदार 4 रन चौका। कमाल का शॉट वहां पर खेला, बिल्कुल वाइड यॉर्कर गेंदबाजी करने की काफी आगे किया वहां पर गेंद को और बिल्कुल बढ़िया शॉट पर वहां पर लगाते हुए बैटर राकेश ने ये चौका ठोक दिया है। अगला मुकाबला हम देखेंगे पिंपलनेर्स अगेंस्ट विहाना गाउदी स्पोर्ट पीसे। इन दोनों टीमों के बीच में जो अगला मुकाबला होगा और वहां से जीतेंगे तो यहाँ पे इम्प्रोवाइज खेला, चटपटा नहीं तो अटपटा सही, लेकिन खिलाड़ी वहां पर नहीं पहुंचे। एक हाथ से कैच को पकड़ने की कोशिश की वहां पर, लेकिन जब तक गेंद को फेंकेंगे 2 रन यहाँ पर पूरे होते हुए। रनों के लिए संघर्ष चलता हुआ बीच मैदान में। एक एक रन बहुत ही बहुमूल्य है यहाँ बैटिंग करते हुए हमने टीम को। और एक एक गेंद डॉट है वालशिन टीम को, जिन्होंने इस मैच में खासा बड़ा योगदान नहीं दिया। महज सिर्फ 23 रनों का लक्ष्य रखा है। गेंदबाज विनोद गेंदबाजी का मोर्चा। हालांकि पहली गेंद पे सफलता मिली थी लेकिन 6 रन अब तक खर्च कर चुके हैं। लेंथ को खींचा वहां पर लेकिन काफी लेग साइड लेग स्टंप। अंपायर ऐसे जहांगीर सर हमारे साथ जुड़ते हुए कहते हुए ये वाइड बॉल है। आज दिन भर उनका भी अच्छा अंपायरिंग का स्तर रहा है। बिल्कुल कमाल की अंपायरिंग उन्होंने की है, लाजवाब अंपायरिंग है। और मैं तो कहूँगा कि जितने हमने क्रिकेट नहीं खेली ले उतना उनका अनुभव होगा शायद। विराज सर भी आज है। अगली गेंद
लेंथ खींची वहां पर, लेकिन फर्क नहीं पड़ेगा। वहां पर बैटर राकेश को भेज दिया गेंद को बाउंड्री लाइन के बाहर, झन्नाटेदार सिक्सर। क्या गजब का शॉट वहां पर खेला था। बिल्कुल भावेश मात्रे सर दिखाएंगे हमें ये शॉट किस तरीके से खेला था। कमाल का शॉट वहां पर राकेश। स्कोर पहुंचता हुआ स्कोर कार्ड पर, स्कोर पहुंचता हुआ 13 रन, एक विकेट के नुकसान पर। क्या कमाल की बल्लेबाजी यहाँ पर राकेश द्वारा। हालांकि विकेट जरूर जाता है। आज प्रशांत दोनों मैचों में बिल्कुल भी कुछ नहीं कर पाए, लेकिन प्रशांत और देवेन ये छा रहे हैं। कमाल का शॉट, एक और बढ़िया शॉट वहां पर इनफील्ड के ऊपर से क्लियर किया बाउंड्री लाइन को, 4 रन। खासा मार पड़ता हुआ अब तक उन्होंने खर्च किए हैं इस ओवर में। स्कोर कार्ड पर हम देखेंगे 17 और 13 गेंदे और सिर्फ 6 रनों की आवश्यकता है। इस ओवर की एक गेंद बची है। क्या इस ओवर की आखिरी गेंद पर मैच फिनिश होगा? जिस तरीके से लय में दिख रहे हैं बैटर राकेश। जो लेंथ खींचा वहां पर इम्प्रोवाइज शॉट खेलने की कोशिश कर रहे। अभी तक मैच बचा रहेगा। डॉट बॉल यहाँ पर आता हुआ और इसी के साथ ओवर की समाप्ति। एक ओवर का खेल समाप्त हो चुका है। 17 रन स्कोर कार्ड पे लग चुके हैं और खतरे का आगाज वहां पर बैटर राम राकेश ने किया है। उनके साथी बल्लेबाज देवेन, अब तक उनके बैट से कोई रन नहीं आया है, लेकिन अब मैच का समीकरण अगर हम देखेंगे तो 12 गेंदे और 6 रनों की आवश्यकता है। और रिकॉर्ड रन रेट की अगर बात की जाए तो हर ओवर में आपको चाहिए 3.0 की औसत, लेकिन अब जो रिक्वायर रन रेट चल रहा है वो 17.0 का। तो मैं तो कहूँगा कि एक गेंद में मैच को फिनिश करने की कोशिश करेंगे यहाँ पर अपने टीम के बैटर्स। खास करके अब स्ट्राइक पर देवेन है। अब तक वो बड़ा शॉट नहीं खेले, कुछ खास से रन भी उन्होंने बनाए नहीं है, तो इंप्रेशन डालने की कोशिश करेंगे। मैं तो कहूँगा कि बड़े बड़े शॉट के लिए जाने की कोशिश रहेगी उनकी। अगला मुकाबला हम देखेंगे पिंपलनेर अगेंस्ट विहाना गांवदेवी स्पोर्ट पीसी। दोनों टीमों के कप्तानों को टॉस बॉक्स में तैयार रहना है अगले मुकाबले के लिए। ड्यू गेंदबाज रोहित आते हुए, और यहाँ पर अच्छा शॉट, सेंसिबल क्रिकेट, लेकिन गैप में है, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर और ये आता हुआ चौका, 4 रन। गेंदबाज भी चौका वहां पर थोड़ा सा पिंपलनेर टीम के कप्तान, आपको टॉस बॉक्स में ज्वाइन होना है क्योंकि विहाना गांवदेवी स्पोर्ट पीछे टीम के कप्तान आ चुके हैं। यहाँ पर एनिमेशन नहीं जमा, शॉट में अभी तक मैच बचा रहेगा। विकेट डाउन। अ, 10 गेंदे बची है और 2 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। शायद वही प्रयास है अपनी टीम का कि उनको मैच एक बड़े शॉट में फिनिश करना है। ज़्यादा मैच को लंबा नहीं खींचेंगे, मैं तो कहूँगा जल्द से जल्द इस मैच को फिनिश करने की कोशिश करेंगे ताकि आने वाली टीमों को भी पता चले कि भाई हम भी दमखम में है। 10 गेंदे और 2 रनों की आवश्यकता। न्यू बैटर आते हुए, अच्छे खासे मजबूत कद काठी के बल्लेबाज बैटर अनुज दलवी, पैरों पे गेंद थी वहां पर, लेकिन अंपायर का ये जो निर्णय बिल्कुल स्प्राइट जितना क्लियर बताते हुए ऑफसाइड या ऑफस्टम गेंद पिचिंग होकर निकल के जा रही थी।
बिल्कुल चर्चा हो रही थी वहाँ पर जहांगीर सर की। जितना हम क्रिकेट खेले उतना उनका अंपायर का अनुभव भी रहा, और आज पूरे दिन भर धूप में उन्होंने अंपायरिंग की है। इस उम्र में वो बेहतरीन काम करते हुए विराट सर भी है। अब जीत की अगर बात की जाए तो यहाँ पर जीत के लिए सिर्फ 1 रन चाहिए। यहाँ पर सेंसिबल क्रिकेट, और 1 रन वहां पर पूरा होता हुआ, इसी के साथ मैच जीता है अमडे टीम ने। हार्दिक शुभकामनाएं अमडे टीम, और हार्ड लक टफ लक वॉल्शिन टीम। और आइए हम देखें यहाँ पर मैन ऑफ द मैच की ट्रॉफी